नमः ओं विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंध तिसरा अध्याय 29वा भक्तिमय सेवेचे भगवान कपिल देवांकडून विश्लेषण विवेचन। श्लोक नंबर 33 बरोबर कैसे ना। तस्मात् मयि अर्पिता अशेष क्रिया अर्थ आत्मा निरंतर मय्यार्पिता आत्मना पुंसो मयि संन्यस्ता कर्मणः न पश्यामि परं भूतम् अकर्तु समदर्शनात्। तस्मान्मय्यर्पिताशेष क्रियार्थात्मा निरन्तरः मय्यार्पितात्मनः पुंसो मयि संन्यस्तकर्मणः न पश्यामि परं भूतम् कर्तुः समदर्शनात्। तस्मान्मय्यर्पिताशेष क्रियार्थात्मा निरन्तरः मय्यार्पितात्मनः पुंसो मयि संन्यस्तकर्मणः न पश्यामि परं भूतम् कर्तुः समदर्शनात्। तस्मान्मय्यर्पिताशेष क्रियार्थात्मा निरन्तरः मय्यार्पितात्मनः पुंसो मयि संन्यस्तकर्मणः न पश्यामि परं भूतम् अकर्तुः समदर्शनात्। तस्मान्मय्यर्पिताशेष क्रियार्थात्मा निरन्तरः मय्यार्पितात्मनः पुंसो मयि संन्यस्तकर्मणः न पश्यामि परं भूतम् अकर्तुः समदर्शनात्। तस्मात् मय्यर्पिताशेष
क्रियार्थात्मा निरन्तरः मय्यार्थितात्मनः पुंसो मयि सन्न्यस्तकर्मणः न पश्यामि परं भूतम् अकर्तुः समदर्शनात् तस्मात् त्याच्यापेक्षा मयी मला अर्पितः अर्पण केले आहे अशेष सर्व क्रिया कार्ये अर्थ धन आत्मा जीवन सर्वस्व आत्मा निरंतरः अविरतपणे म्हणजे न थांबता विदाउट सेसेशन मयी मला अर्पित अर्पण केले आहे आत्मनः ज्याचे मन पुंसः मनुष्यापेक्षा मयी मला संन्यस्त वाहिलेली किंवा अर्पिलेली कर्मणः ज्याची कृत्ये नाही पश्यामी मी पाहतो परम श्रेष्ठ भूतम जीव अकर्तुः स्वामित्वाच्या भावने वाचून समान दर्शनात ज्याची दृष्टी भाषांतर आहे यास्तव मला सॉरी यास्तव ज्याला माझ्या व्यतिरिक्त इतर कशातही रस नाही आणि ज्याने म्हणून अविरतपणे आपले संपूर्ण जीवन आपली सर्व कार्ये अगदी सर्वस्वच मला अर्पण केले आहे त्याच्यापेक्षा दुसरा कोणी श्रेष्ठ मनुष्य मला दिसत नाही काल आपण वाचलं परवा आपण वाचलं त्याच्या आधी परवा म्हणजे परवा लिटरली परवा नाही परवा आपण वाचलं की निर्जीव वस्तूपासून ते सजीव वस्तूपर्यंत सजीव वस्तूंमध्ये देखील ज्याची चेतना विकसित झालेली आहे इंद्रिय संवेदना विकसित झाली आहे त्या इंद्रिय संवेदनांमध्ये देखील ज्याचा रसपेक्षा गंध विकसित झालेला आहे श्रवण विकसित झालेला आहे त्यांना श्रेष्ठ 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 असं सांगत सांगत भगवान कपिलदेव शेवटी ज्यांना पाय आहेत ते श्रेष्ठ आहेत त्याच्यात पण 4 पाय आहेत ते श्रेष्ठ आहेत त्याच्यात पण 2 पाय आहेत ते श्रेष्ठ आहेत 2 पायांमध्ये सांगितलं काल आपण वाचलं जो मानवासाठी निर्मित केलेल्या वर्णाश्रम पद्धतीचा स्वीकार करतो तो श्रेष्ठ आहे त्याच्यामध्येही ब्राह्मण श्रेष्ठ आहे ब्राह्मणामध्ये देखील जो वेदाचा अभ्यास करतो तो श्रेष्ठ आहे त्याच्यामध्ये देखील जो वेदांचा ध्येय जाणलाय तो श्रेष्ठ आहे असं आपण काल वाचत आलेलो आणि मग शेवटी थांबलो होतो कशावरती वेदांचा अभ्यास करणाऱ्यांपेक्षा जो सर्वांच्या शंका निरासन करू शकतो तो श्रेष्ठ आहे त्याच्यापेक्षा जो वैदिक तत्वांचे काटेकोरपणे पालन करतो तो श्रेष्ठ आहे ब्राह्मणी तत्वाचे त्याच्यापेक्षा जो सर्व भौतिक प्रदूषणातून मुक्त झालेला आहे तो श्रेष्ठ आहे आणि या सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे कोण शुद्ध भक्त कारण तो कोणत्याही फळाची अपेक्षा न करता भक्तिमय सेवा करण्यात रमलेला असतो मग आजचा श्लोक त्याला कंटिन्युअसली वाचायचा म्हणजे आपल्याला कळतं म्हणून याच्यात म्हटलेलं आहे म्हणून यास्तव ज्याला माझ्या व्यतिरिक्त इतर कशातही रस नाही आणि म्हणून ज्याने अविरतपणे व्हेरी इम्पॉर्टंट शब्द आहे हा अविरतपणे निरंतर
आपले संपूर्ण जीवन, आपली सर्व कार्य, अगदी सर्वस्वच मला अर्पण केले आहे. त्याच्यापेक्षा दुसरा कोणी श्रेष्ठ मनुष्य मला दिसत नाही. जनरली रूप गोस्वामी आणि आपले पूर्वाचार्य आपल्याला सांगतात की भक्तांमध्ये देखील जनरली 3 कॅटेगरीज, कधी कधी 4 कॅटेगरीज करा म्हणून सांगतात आणि त्यांना त्याप्रमाणे आदर द्या आणि त्यांचा त्याप्रमाणे संग करा म्हणून सांगतात. कनिष्ठ अधिकारी, मध्यमाधिकारी आणि उत्तम अधिकारी. चौथा कुठला? प्राकृत सहजीय. सर्वांना समान समभावाने पाहिलं पाहिजे. याचा अर्थ सर्वांशी समान समभावाने वागायला पाहिजे असं नाही. या भौतिक जगामध्ये प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार वेगवेगळं शरीर मिळाले आहे. त्या शरीरानुसार आपली वागणूक असली पाहिजे. परंतु प्रत्येक जीवाला आपण भगवंतांचा अंश, भगवंत परमात्म्याचा निवासस्थान म्हणून समानच पाहिलं पाहिजे. तर सगळ्यात श्रेष्ठ आहे शुद्ध भक्त, जो आपलं संपूर्ण जीवन, संपूर्ण कार्य, अगदी सर्वस्व भगवंतांना अर्पण केलेलं आहे. त्याच्या मात्र आपण पूर्णपणे संग घेतला पाहिजे. सदैव त्यांच्या अशा व्यक्तींच्या सेवेमध्ये राहिलं पाहिजे. असा व्यक्ती बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तात्पर्य, या श्लोकामधील समदर्शनात या शब्दाचा अर्थ भक्तामध्येही कोणताही पृथक भाव वा वेगळी इच्छा राहत नाही असा होतो. भक्ताची इच्छा आणि भगवंतांची इच्छा एक होते. काही श्लोकांपूर्वी ऑलरेडी आपण वाचलं. भक्ताचं मन, भगवंतांचं मन एक होतं. उदाहरणार्थ श्री चैतन्य महाप्रभूंनी भक्ताच्या भूमिकेमध्ये याच तत्वज्ञानाचा प्रचार केला. महाप्रभूंनी प्रचार केला की श्रीकृष्ण हे आराध्य भगवान आहेत आणि त्यांच्या भक्तीची इच्छा त्यांच्या इच्छेशी एकरूप असते. त्यांच्या भक्तांची इच्छा, त्यांच्या भक्तांची इच्छा त्यांच्या इच्छेशी एकरूप असते. याचा अर्थ असा नाही की आपल्या मनामध्ये जी इच्छा आहे ते भगवंत इच्छा करतात. उलट, जी भगवंतांची इच्छा असते ती शुद्ध भक्ताची इच्छा असते. त्याला दुसरी कुठली इच्छाच नसते. अल्पज्ञानामुळे मायावादी तत्वज्ञानी कधी कधी समदर्शनात या शब्दाची व्याख्या अशी करतात की भक्ताने स्वतःला भगवंतांशी एकरूप झाल्याचे पाहावे. हा केवळ मूर्खपणा आहे. मनुष्य स्वतःला भगवंतांशी एकरूप झाल्याचे समजतो तेव्हा त्यांची सेवा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जेव्हा सेवेचा विचार केला जातो तेव्हा धनी व स्वामीची उपस्थिती अपरिहार्यच असते. बरोबर आहे ना? सेवा घडण्यासाठी 3 गोष्टींचे अस्तित्व अनिवार्य आहे. सेवा हा शब्दच वापरला नसला पाहिजे जर या 3 गोष्टी नसतील तर. कुठल्या? स्वामी, सेवक आणि सेवा. जर आपण एक समान झालो भगवंतांशी, मग तिथे सेवा कुठली? सेवा म्हणजे तिथे स्वामी असला पाहिजे आणि सेवक असला पाहिजे. मास्टर आणि सर्वंट हे असलंच पाहिजे. या श्लोकामध्ये स्पष्ट म्हटले आहे की ज्याने आपले संपूर्ण जीवन, आपली अखिल कार्य, सगळं काही, आपले मन, आपला आत्मा, अगदी सर्वस्वच भगवंतांच्या प्रसन्नतेकरिता समर्पित केले आहे, त्यालाच सर्वश्रेष्ठ मनुष्य समजण्यात यावे. आपल्याला बनायचं आहे सर्वश्रेष्ठ. सर्वश्रेष्ठ मनुष्य समजण्यात यावे याचा अर्थ असा नाही यस तो सर्वश्रेष्ठ आहे. याचा अर्थ असा आहे की आपल्याला देखील सर्वश्रेष्ठ बनायचं आहे, आपल्याला देखील शुद्ध भक्त बनायचं आहे, महात्मा बनायचं आहे. ऍक्च्युली प्रत्येक जण याच्यासाठीच धडपडत असतो. नाही तर कशाला एवढे मोठे फ्लेक्स वरती एवढे फोटो लावले असते, सोशल मीडियावरती एवढं मी श्रेष्ठ आहे दाखवण्याचा प्रयत्न केला असता.
तुम्हाला बनायचंच आहे ना सर्वश्रेष्ठ. सर्वांनी तुमच्याकडे सर्वश्रेष्ठ म्हणून पाहावं असं तुम्हाला वाटत असेल ना, तर भगवंतांचा शुद्ध भक्त झाला पाहिजे. अविरतपणे न थांबता अखंड रीतीने आपलं संपूर्ण जीवन, आपली सगळी कामं, अगदी आपलं सर्वस्व, मन, आत्मा सगळं भगवंतांना अर्पण केलं पाहिजे, समर्पित केलं पाहिजे. मग तुम्ही सर्वश्रेष्ठ होता. तुम्ही म्हणाल प्रभूजी असं केलं समजा, कोण बघणार आहे आपल्याकडे? मग काय कधी कधी काय होतं, आपण कोणी आपल्याकडे बघत नाही म्हणून आपण आपल्या स्वतःचे फ्लेक्स छापून घेतो आणि लावतो गल्ली बोळातून. पण या भौतिक जगातलं कोणी तुमच्याकडे बघणार नाही. कदाचित बघेलही. वैराग्य किंवा अशा प्रकारची अनासक्ती हे देखील एक खूप मोठं प्रकारचं ऐश्वर्य असतं, ऑप्युलन्स असतं. बऱ्याच लोकांकडे आपण आश्चर्याने पाहतो, आदराने पाहतो. वाव, या मनुष्याने सगळं काही, आपलं स्वतःच सगळं काही भगवंतांसाठी अर्पण केलेलं आहे. किती महान गुण आहेत असं आपण पाहतो नेहमी. पण असं पाहणाऱ्यांची संख्या कलियुगामध्ये कमी असणार आहे. मी श्रेष्ठ आहे, मला श्रेष्ठ म्हणून सर्वांनी पाहिलं पाहिजे म्हणून या उद्देशाने जर करत असाल तर परत सगळं फेल झालं. परंतु सगळे पाहतात, काळजी करू नका. नारद मुनी येतील भेटायला तुम्हाला, असेच तुम्ही सर्वश्रेष्ठ झाला. आणखी काय पाहिजे? ब्रह्माजी, शिवजी, अकर्तुः या शब्दाचा अर्थ स्वामित्वाची लवलेश ही भावना नसताना असा आहे. प्रत्येकाला आपल्या कार्याचा धनी किंवा कर्ता म्हणूनच कार्य करावयाचे असते, कारण त्यामुळे तो आपल्या कर्मफलांचा उपभोग घेऊ शकतो. तथापि भक्ताला मुळीच अशी कामना नसते. तो कार्य करतो कारण त्याने ते विशिष्ट कार्य करावे अशी भगवंतांची इच्छा असते. त्यामध्ये त्याचा कोणताही स्वार्थ नसतो. हे खूप महत्वाचं आहे ऍक्च्युली. भगवद्गीतेमध्ये देखील बऱ्याचदा हे सांगितलं जातं की फळाची आशा न करता कर्म करा. म्हणजे एखाद्या वेळेस एखादा चुकीचं समजावून घेऊ शकतो की या फळाची मी अपेक्षा न करताच कर्म करतोय, परंतु ऍटलिस्ट मी कर्म केलंय याचं क्रेडिट तरी मला द्या. त्यालाच म्हणतात स्वामित्व, अकर्ता होणे किंवा कर्ता होणे. आणि ऍक्च्युली आपण अकर्ता झालं पाहिजे. हे मी केलंय किंवा माझं बरोबर आहे, माझ्यामुळेच झालेलं आहे, ही भावना जरी असेल तरी ती फळाची अपेक्षा केल्या समानच असतं. म्हणून भगवद्गीतेमध्ये देखील भगवंत बऱ्याचदा सांगतात की हे मी केलंय ही भावना पण आपल्यामध्ये असली नसली पाहिजे. ऍक्च्युली तुम्ही करतच नसता. जे भौतिक लोकांच्या दृष्टिकोनातून देखील वाटतंय की हे तुम्ही केलंय, ते देखील तुम्ही करत नसता. भगवद्गीतेत सांगितलंय तुम्ही काहीच करत नसता, तुमच्या हातात काही नाहीच आहे. परंतु जेव्हा ही इच्छा असते ना की मी केलंय, स्वामित्वाची भावना, ती आपल्याला पुन्हा कर्मफळांमध्ये अडकून ठेवते. ऍक्च्युली सगळं कोण करत असतं? प्रकृतीच्या 3 गुणांच्या अधीन होऊन शरीर करत असतं. प्रकृते क्रियमानानि गुणै कर्माणि सर्वशः. परंतु अहंकारामध्ये मूर्ख आत्मा असतो, त्याला काय वाटतं? मी करत आहे. अहंकार विमूढात्मा करता अहम इति मन्यते. स्वतःलाच करता समजतो. त्यामुळे भगवद्गीतेमध्ये, भागवतामध्ये हे पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे. कारण एखादा व्यक्ती, आपण खूप हुशार आहोत, हुशार नाही काय आहोत, चॅप्टर आहोत, मी फळाची अजिबात अपेक्षा करत नाही प्रभूजी, माझं फक्त नाव लावा तिथे, किंवा स्टेजवरती फक्त म्हणाला तरी बास आहे माझ्यासाठी, याने केलंय.
दान देखील आपण कोणाला न सांगता दिलं पाहिजे. शास्त्र सांगतं आपण केलंय, मी केलंय ही भावना कुठे आलीच नसली पाहिजे. त्याचा अर्थ असतो अकर्ता होणे. अकर्तू. भगवान कपिल काय म्हणतात, अविरतपणे अखंड रीतीने तो आपलं संपूर्ण जीवन, आपले सगळी कामं, आपलं सर्वस्व, मन, आत्मा सगळं मला अर्पण करतो, परंतु याच्यामध्ये त्याची भावना पण नसते की मी केलंय. हा व्यक्ती सगळ्यात श्रेष्ठ असतो. प्रभुपाद एका लेक्चर मध्ये सांगतात की डाव्या हाताने केलेलं काम उजव्या हाताला कळालं नसलं पाहिजे. मग होतं मी अकर्ता. अकर्तुः या शब्दाचा अर्थ स्वामित्वाची लेश मात्र ही भावना नसताना तो कार्य करतो कारण त्याने ते विशिष्ट कार्य करावे अशी भगवंतांची इच्छा असते. बस. त्यामध्ये त्याचा कोणताही स्वार्थ नसतो. श्री चैतन्य महाप्रभूंनी कृष्ण भावनेचा प्रचार केला त्यावेळी लोकांनी त्यांनाच भगवान श्रीकृष्ण म्हणून संबोधावे हा त्यांचा हेतू नव्हता. उलट श्रीकृष्णच पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत आणि हे ओळखून त्याच स्वरूपात त्यांची आराधना करावी असा प्रचार श्री चैतन्य महाप्रभूंनी केला. चैतन्य महाप्रभू ऍक्च्युली भगवान श्रीकृष्णच या रूपातच आले होते हे दाखवायला जगाला की भक्त कसा असतो. भक्ताच्या रूपामध्ये, सेवकाच्या रूपामध्ये. भगवंतांचा विश्वासपात्र सेवक असणारा भक्त स्वतःच्या तृप्तीकरिता कधीच काही करत नाही. स्वतःच्या तृप्तीकरिता कधीच काही करत नाही. मे बी नाही, कधीच काही करत नाही, कधीच काही करत नाही. तर केवळ भगवंतांच्या संतुष्टी प्रित्यर्थ सर्व काही करतो. म्हणूनच येथे स्पष्टपणे म्हटले आहे की मयी संन्यस्त कर्मणः. मयी म्हणजे माझ्यासाठी. भक्त कार्य करतो पण ते भगवंतांप्रित्यर्थ. तसेच मय्यार्पितात्मनः, तो आपले मन मला समर्पित करतो असेही म्हटले आहे. मय्यार्पित मन पार्थ हे भगवद्गीतेमध्ये 2 श्लोकामध्ये येते. 2-3 श्लोकामध्ये येते ऍक्च्युली. मय्यार्पिता मन पार्थ, मला अर्पित करून पूर्णपणे. या श्लोकानुसार मनुष्यांमध्ये सर्वश्रेष्ठ मानल्या जाणाऱ्या भक्ताची ही गुणसंपदा आहे. गुणसंपदा आहे म्हणजे हे गुण असले पाहिजेत. These are the qualifications of a devotee who, according to this verse, is accepted as the highest of all human beings. सर्व मनुष्यांमध्ये श्रेष्ठ. खूप विचित्र वाटतं ऐकायला पण, नाही. सर्व मनुष्यांमध्ये श्रेष्ठ आहे हे कोणाला कळलं पण नसलं पाहिजे. तो सर्व मनुष्यांमध्ये श्रेष्ठ असतो. मग प्रभूजी उपयोग काय करून? अहंकार गेला की सर्व मनुष्यांमध्ये श्रेष्ठ होतो. ऍक्च्युली भक्ताची इच्छाच नसते सर्व मनुष्यांमध्ये श्रेष्ठ व्हायची. भक्ताचे फक्त एवढीच इच्छा असते, मला भगवान श्रीकृष्णांनी पाहावं आणि त्यांनी श्रेष्ठ म्हणावं. श्रेष्ठ म्हणावं म्हणजे श्रेष्ठ म्हणावं नाही की त्यांनी माझ्याजवळ यावं, त्यांनी माझी सेवा स्वीकारावी, मला दर्शन द्यावं, माझ्याशी बोलावं, माझ्याशी खेळावं. बस. मला दुसरी कुठलीही इच्छा नाही. जगाने कितीही श्रेष्ठ म्हटलं काही फरक पडत नाही जर भगवंतच माझ्याकडे बघत नसतील. नो यूज. मग पुढे सांगतात, पुढच्या श्लोकामध्ये मनसैतानि भूतानि मन प्रणमेद बहु मानयन ईश्वरो जीवकलया प्रविष्टो भगवानिती. असा परिपूर्ण भक्त प्रत्येक जीवमात्राला आदराने प्रणाम करतो. हा मुद्दा काही सोडत नाहीत भगवंत पूर्ण अध्यायामध्ये. हो की नाही? भगवंतांनी सांगितलंय हे. असा परिपूर्ण भक्त प्रत्येक जीवमात्राला आदराने प्रणाम करतो. प्रत्येक जीवमात्राला. विचार करायचं नाही आपण हा कसला भक्त आहे.
शिरोळला एकदा मी गेलो होतो लेक्चरला, मला आठवतं एक प्रभूजी चेष्टेने म्हणत होते, दिसला भक्त की घाला दंडवत, तिलक दिसला, कंठीमाळा दिसला, दंडवत करायचा. आपण नियम पाडून घेतलं पाहिजे. दिसला भक्त की घाला दंडवत. असा परिपूर्ण भक्त प्रत्येक जीव मात्राला आदराने प्रणाम करतो. प्रणवे, कारण त्याचा असा दृढ विश्वास असतो की स्वतः भगवंतांनीच प्रत्येक जीवाच्या शरीरात परमात्मा किंवा नियंता या रूपाने प्रवेश केला आहे. हा, आता शरीराप्रमाणे वेगवेगळं वागणूक करतो, परंतु प्रणाम मात्र तो सर्वांना करतो. अगदी मनुष्यांमध्ये देखील, भक्तांमध्ये देखील, कसाही असू दे, वाईट असो, चांगला असो, पॉलिटिक्स करणारा असो, प्रणाम आपण सर्वांना करायचा. हे प्रॅक्टिकल आहे, उद्यापासून आपण करू शकतो. तात्पर्य, या श्लोकात वर्णन केल्याप्रमाणे भगवंतांनी प्रत्येक जीवमात्राच्या देहामध्ये प्रवेश केलेला असल्यामुळे प्रत्येक जीव सुद्धा भगवानच झालेला आहे असे समजण्याची चूक परिपूर्ण भक्त कधीही करत नाही. असे समजणे म्हणजे निव्वळ मूर्खपणाच आहे. समजा एका मनुष्याने विशिष्ट खोलीमध्ये प्रवेश केलेला आहे, परंतु याचा अर्थ ती खोलीच माणूस झाली असा होत नाही. निर्विशेषवादी दुर्दैवाने असं करतात. त्याचप्रमाणे भगवंतांनी 84 लाख प्रकारच्या विशिष्ट भौतिक शरीरांमध्ये प्रवेश केलेला आहे, याचा अर्थ प्रत्येक शरीरच भगवान झाले आहे असा होत नाही. तथापि भगवंतांच्या प्रत्येक शरीरातील उपस्थितीमुळे शुद्ध भक्त त्या प्रत्येक शरीराचा भगवंतांचे मंदिर म्हणून स्वीकार करतो आणि अशा मंदिरांना तो पूर्ण ज्ञानाने मान देत असल्यामुळे तो प्रत्येक जीवाचा भगवंतांच्या संबंधाने आदरच करीत असतो. मायावादी दार्शनिकांची अशी चुकीची मत प्रणाली असते की परमपुरुषाने निर्धन मनुष्याच्या शरीरात प्रवेश केल्यामुळे परमपुरुष दरिद्र नारायण झालेला आहे. अशी ही सर्व निंदात्मक विधाने नास्तिकांची व अभक्तांची आहेत. आपल्याला कधी कधी हे वाचल्यानंतर वाटतं की प्रभुपाद सारखं सारखं तेच काय सांगतात. माहितीये मला, मी स्वतःला भगवान मानत नाही किंवा कोणाला दुसऱ्याला पण मानत नाही. भगवंतांचा अंश आहे, भगवंत त्याच्यामध्ये परमात्मा म्हणून प्रवेश केलेला आहे तेवढंच मानतो. परंतु ऍक्च्युअली भावनेने आपण अजून स्वतःला भगवानच मानत असतो. म्हणून हा मुद्दा परत परत रिपीटेडली सांगितला जातो. आपल्याला वाटतं की मायावाद्यांसाठी सांगितलंय, माझ्यासाठी नाही. वेल, तू जर स्वतःला भगवान मानत नसशील तर तू रोजचं दिवसभराचं हे तुझं चालू आहे, स्वतःला कंट्रोलर म्हणून सगळीकडे प्रस्थापित करायचं, स्वतःला भोगता म्हणून सगळीकडे प्रस्थापित करायचं. हे बंद केलं असतं, तू कालच बंद केला असता, अजून केलं नाही बंद. त्यामुळे माहित होणे, जाणणे, कळणे याच्याही पेक्षा महत्वाचं असतं साक्षात्कार होणे. आपण मान्य केलंय मी भगवान नाही आहे, माझ्या शरीरात भगवान आहेत म्हणजे मी भगवान नाही आहे, किंवा याच्या शरीरात आहे म्हणून हा पण नाही आहे, भगवान एकच आहेत. आपल्यापैकी काही जणांनी हे पण मान्य केलेलं आहे की भगवान साकार आहेत, त्यांची साकार रूपामध्ये आराधना सेवा केली पाहिजे. परंतु ऍक्च्युअली दिवसभर आपण करत नाही. मग एक्झॅक्टली दिवसभर करत काय असतो? स्वतःला पुन्हा भगवान बनवायचा प्रयत्न करत असतो. मीच कंट्रोलमध्ये आहे, मीच कंट्रोलमध्ये आहे. हे आता बऱ्याच जणांनी सोडून दिलेलं आहे. बऱ्याच जणांच्या कलियुगामध्ये विशेष करून लक्षात आले की माझ्या कंट्रोलमध्ये काही नाही आहे, परंतु मी भोगता आहे हे मात्र सोडायचं नाही. जे काही दिसतं ते माझ्या भोगासाठी आहे. भगवंत सांगतात जे काही आहे ते सगळं माझ्या भोगासाठी आहे. भोक्ताराम यज्ञ तपसाम. त्यामुळे खऱ्या अर्थाने मी भगवान नाही हे सोडून दिलं पाहिजे. आपण नुसतं तात्विक दृष्ट्या थिरॉटिकली जाणून काय उपयोगाचं नाही. थिरॉटिकली बऱ्याच जणांना माहिती आहे. ऑफकोर्स प्रभुपादांचं मिशन जो होता तो
या निर्विशेषवादी निराकारवाद्यांच्या विरुद्ध होता जवळपास, त्यामुळे बऱ्याचदा हे असं लिहितात. म्हणून ते म्हणतात की एखाद्या निर्धन मनुष्याच्या शरीरात भगवंतांनी प्रवेश केला म्हणून भगवंत निर्धन होत नाहीत, दरिद्र नारायण होत नाहीत. अशी सर्व निंदात्मक विधानं ही नास्तिकांनी केलेली आहेत, अभक्तांनी केलेली आहेत. पुढचा श्लोक वाचूया का? 38 मोठा तात्पर्य आहे. पुढचा श्लोक आहे, भक्ती योगश्च मया मानव्य उदीरतः ययो रे कतरे नैव पुरुषः पुरुषं व्रजेत. हे मनुकन्ये, आदरणीय माते, जो भक्त या प्रकारे भक्तिमय सेवा आणि योग मार्गाचे विज्ञान आचरणात आणतो, तो त्याच्या केवळ भक्तिमय सेवेनेच परमपुरुषाचे धाम प्राप्त करू शकतो. त्याला दुसरं काही करायची गरज नसते. याचे अर्थ दोन होतात. त्याला भगवंतांपर्यंत पोहोचण्यासाठी दुसरं काही करायची गरज नसते, त्याची शुद्ध भक्ती हीच सफिशियंट असते. आणि दुसरा अर्थ याचा असा होतो की दुसऱ्या कुठल्या मार्गाने कोणीही भगवंतांना प्राप्त करू शकत नाही, फक्त भक्तिमय सेवेने, शुद्ध भक्तिमय सेवेनेच प्राप्त करू शकतो. तात्पर्य, या ठिकाणी भगवान कपिल देव अचूकपणे सांगतात की 8 विविध प्रकारच्या क्रिया असलेला योग मार्ग हा भक्ती योगाचा परिपूर्ण स्तर प्राप्त करण्याच्या उद्देशानेच आचरणात आणला पाहिजे, ज्याला अष्टांग योग म्हणतो आपण. ऍक्च्युली अष्टांग योग पण आजकाल कोण करत नाही. कलियुगामध्ये अष्टांग योग करणारे पण मला वाटते कदाचित एखाद दुसरे सापडतील आपल्याला. कारण अष्टांग योगाची सुरुवातच होते यम नियम मग आसन. यम नियम पहिल्यांदा पाळले पाहिजे. कुणी पाळत नाही, फक्त आसन करतात. काही लोक प्राणायाम करतात, प्रत्याहार कुणीच करत नाही. मग पुढच्या स्टेजला कुणी जातच नाही, पुढच्या स्टेजचा कुणी विचार पण करत नाही. धारणा, ध्यान आणि समाधी. योगाभ्यास हा याच्यासाठी केला जातो, शेवटी समाधी प्राप्त करण्यासाठी. त्यालाच कृष्ण भावना म्हणतात. भक्ती योगाचा स्तर प्राप्त करण्यासाठी केवळ आसनांचा अभ्यास करून व स्वतःला परिपूर्ण मानून मनुष्याला समाधान प्राप्त होऊ शकते, ही गोष्ट स्वीकारार्ह नाही. ध्यानाद्वारे मनुष्याला भक्तिमय सेवेचा स्तर गाठता आलाच पाहिजे, हे अष्टांग योगाचं ध्येय आहे. ध्यानाद्वारे मनुष्याला भक्तिमय सेवेचा स्तर गाठताच आला पाहिजे. पूर्वी वर्णन केल्याप्रमाणे योग्याला उपदेश देण्यात येतो की त्याने भगवान विष्णूंच्या रूपाचे ध्यान करावे व असे ध्यान त्याने प्रथम श्री विष्णूंच्या पावलांपासून सुरू करावे व क्रमाक्रमाने पुढे पाय, नंतर गुडघे, मग मांड्या, वक्षस्थळ, कंठ, मुख व अलंकार यांचे ध्यान करावे. खूप सुंदर रीतीने आपण याचं वाचन केलं याच अध्यायामध्ये, नाही मागच्या अध्यायामध्ये. मग तो खरा योगी होतो. खरा योगाभ्यास असा असतो, ध्यानच्या स्टेजला गेलं पाहिजे. आपण फक्त आसनच्या स्टेजमध्ये असतो. आसनच्याही आधी 2 स्टेजेस आहेत, यम आणि नियम, ते देखील पाळत नाही. आणि ऍक्च्युली आसन करून ऍक्च्युली आपण ध्यान, धारणा, समाधीच्या स्टेजला गेलं पाहिजे. तो ध्यान कसा केला पाहिजे भागवतम मध्ये सांगितलंय. श्री विष्णूंच्या रूपावरती ध्यान केलं पाहिजे. तो ध्यान पण कसा केला पाहिजे, खाली पायाच्या बोटांपासून हळूहळू स्टेप बाय स्टेप वरती मुखापर्यंत. कसं, का, ते पण किती डिटेल मध्ये सांगितलंय, आता रिपीट करत नाही आपण. निराकार ध्यान महत्वपूर्ण ठरूच शकत नाही. काही आकारच नाही, शून्यावरती ध्यान करून उपयोग काय. ध्यान करायचाच, मेडिटेशन करायचंच, योगाभ्यास करायचाच, तो भगवान विष्णूंवरती ध्यान करून करा. पुरुषोत्तम भगवंतांच्या रूपाचे तपशीलवार ध्यान करून मनुष्य जेव्हा भगवत प्रेमाच्या पातळीवर येतो तेव्हा तोच भक्ती योगाचा स्तर होय. आणि या स्तरावर त्याने दिव्य प्रेमाने भगवंतांची प्रत्यक्षपणे सेवा केली पाहिजे. म्हणून योग मार्ग हा
खूप दूरचा आणि क्लेशदायक मार्ग म्हणून सांगितला जातो. का? कारण सर्व इंद्रियांना कंट्रोल करून, यम नियम सगळे पाळून, एका विशिष्ट प्रकारे आसनस्थ होऊन, प्राणायाम करून, प्रत्याहाराचा अवलंब करून मग ध्यान करावा, धारणा ध्यान, मग समाधी अवस्थेमध्ये पोहोचल्यानंतर ज्याच्यावरती तो परमात्म्या रूपावरती ध्यान करतो ते प्रकट होतात आणि मग त्याची भक्ती सुरू होते. कारण ते प्रकट झाल्यानंतर मग त्याच्या लक्षात येतं, अरे ध्यान करून काय उपयोगाचं नाही, यांची तर मी सेवा केली पाहिजे. ओ मग त्याची सेवा सुरू होते आणि त्या स्टेजला आलं तर योगाभ्यासाचा उपयोग आहे, नाही तर योगाभ्यास युजलेस आहे. जो कोणी योगाचरण करून भक्तिमय सेवेच्या स्तरावर येतो तो भगवंत व त्यांच्या दिव्य धामाची प्राप्ती करतो. या ठिकाणी पुरुषम व्रजेत अर्थात पुरुष जीव हा परमपुरुषाकडे जातो असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. पूर्ण पुरुषोत्तम भगवान आणि जीव असे दोघेही गुणात्मक दृष्ट्या एकरूप आहेत. दोघांनाही पुरुष म्हटले जाते. पुरुषत्वाचा गुण दोघांमध्ये सुद्धा उपस्थित आहे. पुरुष म्हणजे काय? भगवद्गीतेत वाचले आपण. पुरुषचा अर्थ काय होतो संस्कृत मध्ये? भोक्ता, उपभोग घेणारा. पुरुष म्हणजे भोक्ता आणि भोक्तृत्वाची प्रवृत्ती जीव आणि भगवंत दोघांमध्येही आहे, म्हणून आपण भोगी बनायचा प्रयत्न करतोय. तथापि दोघांचे भोग घेण्याचे परिणाम सारखे नाही. भगवंत जितक्या प्रमाणात उपभोग घेऊ शकतात तितक्या प्रमाणाचा उपभोग जीव अनुभवू शकत नाही. उदाहरणादाखल एक धनिक व एक निर्धन मनुष्य घ्या. उपभोग घेण्याची प्रवृत्ती दोघांमध्येही आहे, पण निर्धन मनुष्य धनिक मनुष्य ज्या प्रमाणात यथेच्छ उपभोग घेऊ शकतो तितक्या प्रमाणात भोग घेऊ शकत नाही. तथापि निर्धन मनुष्य जेव्हा आपल्या इच्छा धनिक मनुष्याच्या इच्छाशी संलग्न करतो आणि दोघांमध्येही अर्थात श्रेष्ठ मनुष्यामध्ये व कनिष्ठ मनुष्यामध्ये जेव्हा सहकार्य निर्माण होते तेव्हा दोघेही समप्रमाणात आनंद उपभोगू शकतात. हे भक्ती योगाप्रमाणेच आहे. पुरुषम व्रजेत. जीव जेव्हा भगवत धामात प्रवेश करून भगवंतांना आनंद देऊन त्यांच्याशी सहकार्य करतो तेव्हा त्याला भगवंतांनी इतक्याच आनंदाचा किंवा सुविधांचा उपभोग घेता येतो. सेपरेटली आपण भोगता व्हायचा प्रयत्न केला तर होणार तर नाहीच, पण ज्याचा आपण भोग घेतो ते क्षणभंगूर असतं, संपून जातं, नष्ट होतं, पुन्हा आपण धडपडतो, हे चालू राहणार. आणि ऍक्च्युली आपण ज्या गोष्टीचा भोग घ्यायचा प्रयत्न करतोय ते तर कधी मिळणारच नाही. कारण भगवंतांचं आहे हे सगळं ब्रह्मांड, ते ऍक्च्युली भोगते आहेत. आपण कितीही प्रयत्न केला तरी कसा भोग घेणार? शेवटी आपल्याला, म्हणून प्रभुपाद सुंदर उदाहरण देतात तिथे. एखादा श्रीमंत व्यक्ती आणि गरीब व्यक्ती यांचे दोघांचे भोग घ्यायचे प्रकार वेगळे असतात. अडाणी अंबानी सारखा व्यक्ती एका सेकंदामध्ये लॅम्बोर्गिनी घ्यायचा विचार करू शकतो, दुसऱ्या सेकंदाला तो घेऊ शकतो. गरीब व्यक्ती काय विचार करतो? मी पण त्याचप्रमाणे धडपडणार, मी पण अंबानी होणार, मग मी पण लॅम्बोर्गिनी घेणार. पण सगळं आयुष्य जातं ते धडपडण्यामध्येच, त्याची गॅरंटी पण नाही. आणि जरी मिळालं 69व्या वर्षी, त्या लॅम्बोर्गिनीचा काय उपभोग घेणार आहे तुम्ही? मग असं करण्यापेक्षा त्या श्रीमंत व्यक्तीचा मित्र झालेलं बरं ना. भगवंतच सगळ्या गोष्टीचे भोगता आहेत हे मान्य करून आपण भगवंतांचा मित्र, सखा, दास झालं पाहिजे. आणि भगवंतांच्या भोगामध्ये आपण त्यांना जर मदत केली तर आपल्याला पण तेवढाच आनंद मिळणार आहे. उलट जीव जेव्हा भगवंतांचे अनुकरण करून सुख भोगण्याची इच्छा करतो तेव्हा त्याच्या इच्छेस माया असे म्हटले जाते. भगवंतांचं अनुकरण करून मला पण सगळ्या गोष्टीचा भोगता व्हायचंय, नाही होऊ शकत, नाही मी होऊन दाखवणारच.
याला म्हणायचं माया. जे होऊ शकत नाही त्याच्यामध्येच भ्रमित होणे. मायेचा शब्द अर्थच असतो माया. जे नाही ते, जे नाही खरं नाही त्याला खरं समजणे म्हणजे माया. भगवंतांसमान तुम्ही कधीच होऊ शकत नाही. आजपर्यंत कोणी झालेलं नाही, कधी होणार पण नाही. तरी पण आपले प्रयत्न चालू असतात, म्हणून त्याला म्हणायचं माया. आणि मायाच मग त्याला सांसारिक वातावरणात टाकते. जो जीव स्वतःच उपभोग घेऊ इच्छितो व भगवंतांशी सहकार्य करू इच्छित नाही, त्याला सांसारिक जीवनास बांधले जाते. ठीक आहे, तुम्ही इथेच राहा. कृष्ण, खूपच सर्दी झाली. हे वाक्य महत्वाचं आहे तसं. जो जीव स्वतःच उपभोग घेऊ इच्छितो व भगवंतांशी सहकार्य करू इच्छित नाही, त्याला सांसारिक जीवनास बांधले जाते. आपण जप किती करतो, आपण मंदिराला किती जातो, आपण धामाच्या यात्रेला वगैरे किती जातो, याच्यावरून ठरत नाही की तुम्ही भक्त झालाय की नाही. तुमचा हा भगवंतांसमान व्हायची इच्छा गेलेली आहे की नाही पूर्ण, याच्यावरून ठरतं तुम्ही भक्त झालाय. बाकी सगळं करून काय उपयोगाचं नाही. याविषयी एक उदाहरण देता येते. अशा व्यक्तीला सांसारिक जीवनास बांधले जाते, मात्र ज्यावेळी तो आपला आनंद भगवंतांच्या आनंदाशी संलग्न करतो त्यावेळी त्याचे आध्यात्मिक जीवन सुरू होते. माझा आनंद फक्त भगवंतांच्या आनंदात आहे, तेव्हा त्याच्या आध्यात्मिक जीवनाची सुरुवात होते. आपल्याला वाटतं आपण एक मला जप केला म्हणजे आपल्या अध्यात्माच्या जीवनाची सुरुवात झाली. जसं भगवद्गीतेमध्ये देखील भगवंत म्हणतात, ज्या दिवशी पूर्ण पाप करायचं बंद करतो कम्प्लिटली, त्या दिवशी आध्यात्मिक जीवनाची सुरुवात होते. सिरियसली घेतलं पाहिजे. याविषयी एक उदाहरण देता येते. शरीराचे निरनिराळे अवयव स्वतंत्रपणे जीवनाचा आनंद उपभोगू शकत नाहीत आणि त्यांनी संपूर्ण शरीराशी सहकार्य करून उदराला अन्न पुरवठा केला पाहिजे. बऱ्याचदा हे प्रभुपाद उदाहरण देतात. बोट सेपरेटली आनंद कधी घेऊच शकत नाही, कुठलाही अवयव शरीराचा. त्याने पोटासाठी काम केलं पाहिजे. ज्यावेळी पोटाला आनंद मिळतो त्यावेळी शरीराच्या प्रत्येक अवयवाला आपोआप आनंद मिळतो. असे केल्याने संपूर्ण शरीराला व सर्वच अवयवांना समप्रमाणात सुख भोगता येते. हेच अचिंत्य भेदाभेद तत्व किंवा एकाच वेळी भिन्न आणि भिन्नत्वाचे तत्वज्ञान आहे. एकाच वेळी भिन्न आणि अभिन्न. बोट म्हणून बोटाला सेपरेट आयडेंटिटी आहे, त्याचवेळी नाही. पण जोपर्यंत या शरीराची चिकटून आहे तोपर्यंत तो बोट आहे, नसेल तर तो बोट कुठला. तसंच भगवंतांच्या पेक्षा आपण वेगळे आहोत. भगवंतांसमान कधीच होऊ शकत नाही, भगवंत कधीच होऊ शकत नाही. त्याचवेळी भगवंतांशी आपण चिकटलेले आहोत. तो संबंध कायमचा ठेवलाच पाहिजे. तो संबंध तोडला, त्याचं विस्मरण झालं की आपण दुःख भोगतो. बोटाला तुम्ही सेपरेट ठेवायचा प्रयत्न केला तर बोट कुजून जाईल, तशी अवस्था होते. त्यालाच भगवान श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात अचिंत्य भेदा अभेद तत्व. एकाच वेळी भिन्न पण आहेत आणि अभिन्न पण आहेत. भगवंतांना विरोध करून जीव आपल्या जीवनात आनंद मिळवू शकत नाही. त्याने भक्ती योगाचा अभ्यास करीत आपली सर्व कार्ये भगवंतांसाठीच केली पाहिजेत. बरेच जणांना पटतच नाही. मी स्वतःचे शब्द घातलेले नाहीत बरं का याच्यामध्ये. सर्व कार्ये, प्रभुपादांचं सर्व हे शब्द आहे, भगवंतांसाठीच देखील आहे या वाक्यामध्ये. मी स्वतः म्हणत नाही आहे. भक्ती योगाचा अभ्यास करीत आपली सर्व कार्ये भगवंतांसाठीच केली पाहिजेत. 1000 वेळा ऐकले आपण हे, डोक्यात शिरत नाही ते वेगळा प्रश्न आहे.
1000 वेळा हेच आपण रिपीटेडली ऐकलेलं आहे. प्रभुपादांची कुठलीही पुस्तकं वाचा, कुठलाही ग्रंथ, कुठलाही पुराण, वेद उघडा, तुम्हाला हेच मिळणार आहे. बऱ्याचदा आपण दुसरं शोधायचा प्रयत्न करत असतो. हेच अल्टिमेट आहे. सगळी कामं सर्वस्व भगवंतांना अर्पण करणे. उपरोक्त श्लोकामध्ये म्हटले आहे, वर दिलेल्या श्लोकामध्ये म्हटले आहे की मनुष्य भक्ती मार्गाद्वारे किंवा योग मार्गाद्वारे भगवंतांना प्राप्त करू शकतो. दोन्ही मार्गांचे ध्येय श्री विष्णू हेच असल्यामुळे दोघांमध्येही भेद नाही हेच यावरून सूचित होते. तथापि शून्यत्व किंवा निराकारत्व हे ध्येय असणारी योग पद्धती आधुनिक काळात निर्माण करण्यात आली आहे. वस्तुतः योग म्हणजेच भगवान श्री विष्णूंच्या रूपाचे ध्यान होय. अगदी पतंजली ऋषी ज्यांनी योग पद्धतीचं लिखाण केलं ते देखील सांगतात की योग शब्दाचा अर्थ आहे जोडणे. कशाची जोडणे? भगवंतांची जोडणे. ते होत नसेल तर योगा करून काय उपयोग नाही, ज्याला आपण मॉडर्न योगा म्हणतो ना, ते करून काही उपयोग नाही. अगदी पहिल्याच ह्याच्यामध्ये पतंजली ऋषी सांगतात की योगाचा उपयोग आहे स्वतःची इंद्रिय तृप्ती बंद करणे आणि भगवंतांची जोडणे. आजकाल योगाभ्यास केला जातो स्वतःची इंद्रिय तृप्ती वाढवण्यासाठी. काही उपयोग नाही. प्रत्येक क्षण सर्वस्व सगळी कामं भगवंतांसाठी असली पाहिजे. वस्तुतः योग म्हणजेच भगवान श्री विष्णूंच्या रूपाचे ध्यान होय. प्रमाणभूत मार्गदर्शनानुसार जर खरोखरच योगाभ्यास करण्यात आला तर योग मार्ग आणि भक्ती योग यात काहीच भेद राहत नाही. खऱ्या अर्थाने जर तुम्ही योग केला तर यम नियम आसन प्राणायाम याचे सगळ्याच पालन केलं तर योगाकडे एक एक्सरसाइज म्हणून बघितलं पाहिजे का? नाही. बघितलं पाहिजे, पण केव्हा? जेव्हा ते एक्सरसाइज करून शरीर फिट ठेवून शरीराचा उपयोग पूर्णपणे सर्वस्वी अविरतपणे तुम्ही भगवंतांच्या सेवेत करणार असाल तर. नसेल तर त्या योगाला पण काही महत्व नाही. हरे कृष्ण. इथेच थांबूया आपण आज. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. हा प्रभुजी, आता जसं मी आता शहरामध्ये राहतोय तर शहरामध्ये तम आणि रजगुणाच्या मिश्रित ह्याच्यामध्ये गुणामध्ये आपण वावरतो आणि त्यावेळेस काय होतं की आपल्याला आता जसं तुम्ही म्हणले की तुम्ही भौतिक इच्छाने ज्यावेळेस तुम्ही अपेक्षा ठेवतो त्यावेळेस त्या पूर्ण पण होत नाहीत आणि आपण विनाकारण त्याच्या मागतो. तर ती खरी कंडिशन आहे की आता ज्यावेळेस आपण या भौतिक इच्छांच्या मागे लागतो किंवा इंद्रिय तृप्तीच्या मागे लागतो त्यावेळेस तर त्या पूर्ण तर होत नाही, तर कधी कधी मिळत पण नाहीत. मग अशा वेळेस आपली कंडिशन अशी होते की ते आपण समजा भक्तीमध्ये येऊन आपण ते सोडायचा विचार केला तर त्रास या गोष्टीच होतो की त्या गोष्टी मिळत नाही म्हणून तर त्रास होतो, पण त्या सोडायच्या म्हणून खूप जास्त त्रास होतो. तर मग ह्या गोष्टी आपण ज्यावेळेस शेतीमध्ये आलो आणि त्या तिथे वरनं आपल्या गुणानुसार काम करायला लागलं तर आता आपल्यावरती ह्या गोष्टींचे संस्कार झालेत, रज आणि तमाचे मिश्रित गुणाचे. तर मग आता आपण शेतीमध्ये येऊन अशा ठिकाणी राहून परत हे गुण आपल्याला त्रास देतील आणि जर तिथं ह्या गोष्टींचा त्रास होईल का? आणि दुसरी गोष्ट की ती जसं आता आपण आता वाचतो आजच्या श्लोकामध्ये वाचलं की भगवंतासाठी पूर्ण काम केलं पाहिजे, तर त्या प्रोसेसमध्ये जायसाठी तिथं आपण काय केलं पाहिजे, म्हणजे तिथं जाऊ शकतो का आणि कसं जायला पाहिजे त्याच्याबद्दल सांगा. हरे कृष्ण. एखादं औषध तुम्हाला दिलेलं आहे डॉक्टरनी, ते औषध हातात धरून या औषधाचे काही साईड इफेक्ट होतील का असं विचार करत बसण्यात काय अर्थ नाही. ते औषध घेऊन बघायला पाहिजे, हो की नाही? दुसरं कुठलं औषध नाहीये.
आपल्या आचार्यांनी आपल्याला सांगितलं. आता तुम्ही जसं म्हणाला, तुम्ही मान्य पण करता की शहरी जीवन हे तम आणि रजगुणाने भरलेलं आहे. आपले आचार्य येऊन सांगतात शहरी जीवन सोडून द्या. शहरी जीवन सोडल्यावरती त्याचे संस्कार मागे राहतील का, त्याचा साईड इफेक्ट होईल का, हे नंतर विचार करायचा. पहिल्यांदा औषध तर घेतलं पाहिजे, कारण दुसरं कुठलं औषध पण नाही. नाही. आणि बऱ्याचदा आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आजारातून मुक्त होणे ही आपली प्रायोरिटी आहे. त्यामुळे ऍक्च्युली कॅन्सरवरती केमोथेरपी ही इट्स व्हेरी हॉरिबल औषध आहे. केमोथेरपीच्या औषधाच्या लेवलवरतीच लिहिलेलं असतं याच्याने कॅन्सर होऊ शकतो. परंतु कधी कधी दुसरा उपाय राहत नाही, मग तो औषध घेतलाच पाहिजे. त्याच्यावरती आपण विचार करून असं चालत नाही की या औषधाने असं होईल का, असं होईल का. प्रभुपादांनी सांगितलंय दुसरा कोणताही पर्याय नाही. शहरी जीवन हे आसुरी जीवन आहे, मग ते सोडून दिलं पाहिजे. शेतामध्ये येऊन तीच प्रवृत्ती राहील का? राहणार. का नाही राहणार? आजार हा हळूहळू बरा होत असतो. तुम्ही एक दिवस स्विच ऑन ऑफ केल्यासारखं शहरातनं शेतात आला आणि तुमची भोगवृत्ती चुप गायब झाली चमत्काराप्रमाणे, असं थोडीच होणार आहे. भोगवृत्ती राहणार, हळूहळू कमी होणार. का हळूहळू कमी होणार? कारण ते औषध आहे. तुम्हाला अँटीबायोटिक पण 5 दिवस घ्यायला सांगितलं जातं. डॉक्टर सांगतात 5 दिवसाचा कोर्स करा. काही मूर्ख लोक असतात, 1 दिवस घेतात आणि बरं झाल्यावर बंद करतात. खूप डेंजरस असतं माहिती का अँटीबायोटिक मध्येच बंद करणे. US मध्ये एका मित्र माझा भारतातून आलेला, त्याला काहीतरी असं हे झालं पोटामध्ये. माझ्याकडे अँटीबायोटिक होते, त्याला ते दे, मी त्याला दिला आणि म्हटलं 3 दिवस घे. 1 दिवस घेतला त्यांनी आणि बंद झालं म्हणून त्यांनी घेतलाच नाही. पण डॉक्टर पण सांगतात 3 दिवस घ्या, 8 दिवस घ्या. तसंच आपण शेतामध्ये आल्यानंतर वेळ लागणार आहे. पहिल्याच दिवशी तुमचं असं भगवंत दिसणार नाही तुम्हाला, पूर्ण शुद्ध होणार नाही, वेळ लागणार आहे. परंतु ते वेळ लागणार आहे हे माहिती आहे. हे म्हणूनच प्रभुपादांनी सांगितलंय की अशा प्रकारच्या वातावरणामध्ये तुम्ही राहिला तर ते भक्तीसाठी, आपल्या शुद्धीकरणासाठी हे कंड्युसिव्ह एन्व्हायरमेंट आहे. कंड्युसिव्ह म्हणजे पूरक वातावरण आहे. त्या पूरक वातावरणामध्ये राहून आपली शुद्धीकरण आपण केली पाहिजे. आणि अनादी अनंत कालापासून सगळ्या पूर्व आचार्यांनी याच्यावरती रिसर्च करून काय म्हणतात त्याला, पेपर पब्लिश केलेत सायंटिफिक जर्नलमध्ये, की अशा प्रकारचं जीवन जर तुम्ही जगला तर तुम्ही भक्ती मार्गामध्ये प्रगती करू शकता. आपण आज औषध गोळ्या का घेतो? का सायंटिस्ट लोकांनी रिसर्च करून, त्याच्यावरती प्रयोग करून, त्याच्यावरती पेपर पब्लिश केलेत की ही गोळी तुम्ही इतके दिवस घेतला तर तुम्हाला अशा प्रकारचा रिझल्ट मिळू शकतो. काही जणांच्या बाबतीत रिझल्ट मिळतो, काही जणांच्या बाबतीत रिझल्ट मिळत नाही, परंतु घ्यावं तर सगळ्यांनाच लागतं. मग हे घेतलं पाहिजे, कारण ते वातावरणच भगवंतांनी असं निर्माण केलेलं आहे की तुमच्या मनातलं तमोगुण रजोगुण हळूहळू कमी होईल, नष्ट होईल. कंड्युसिव्ह एन्व्हायरमेंट. शहरामध्ये राहूनच मी हे नष्ट करतो म्हणणे मूर्खपणा आहे. शहरामध्ये राहून पण नष्ट होतो का? येस, होत नाही असं नाही, पण त्याच्यासाठी तुमचं मन पूर्णपणे कंट्रोलमध्ये असलं पाहिजे. ज्यांचं अशा प्रकारे पूर्णपणे मन कंट्रोलमध्ये आहे त्यांना मग आचार्य किंवा गुरु सांगतात तुम्ही आता शहरात जावा आणि शहरातल्या लोकांना प्रचार करा, कारण मला माहिती आहे तुम्ही तिथल्या लोकांकडून, तिथल्या शहरी वातावरणातून तुम्ही प्रभावित होणार नाही. या स्टेजला तुम्ही गेलेला आहे, तोपर्यंत तुम्ही इथंच राहिलं पाहिजे. त्यामुळे इमिजिएटली आल्या पहिल्या दिवशी तुम्ही शुद्ध होणार नाही, परंतु जसं तुम्ही शुद्ध अन्न खाल, शुद्ध हवा घ्याल, शुद्ध पाणी घ्याल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शुद्ध भक्तांचा तिथे संग कराल, भक्तिमय सेवा कराल कंटिन्युअसली. शेती
ही प्रभुपादांची सेवा म्हणून कराल, गायींची सेवा ही भगवान श्रीकृष्णांची सेवा म्हणून कराल, तेव्हा आपोआपच सगळं समीकरण बदलत जातं. तुम्हाला काही करायची गरज राहत नाही. पण ते औषध प्रामाणिकपणे आणि विश्वासाने घेतलं पाहिजे. अशी बरीच उदाहरणं आहेत, मी स्वतः पाहिलेली आहेत. जे आले शेतीमध्ये, तिथे येऊन देखील सगळा राडाच केला. आपली भोगवृत्ती काही सोडली नाही. तिथे येऊन देखील तिथल्या भक्तांशी भांडले. पुन्हा शहरी वातावरणात परत गेले. आणि ही भोगाची वृत्ती आपली अनादी अनंत जन्मापासून आपल्यामध्ये ठेचून भरलेली आहे, ठासून भरलेली आहे. ती एका दिवसात थोडीच जाणार आहे. अगदी मेडिकल सायन्स मध्ये पण असं म्हटलं जातं की तुमचा विश्वास जर नसेल त्या औषधावरती ते लागू होत नाही, आणि विश्वास जर असेल त्या डॉक्टरवरती, औषधावरती, तरी अगदी प्लॅसिबो पण लागू होतो. म्हणजे बिन औषधाची गोळी पण लागू होते. डॉक्टरने नुसतीच अशी दिली, हे घ्या, तुम्ही उद्या सकाळपर्यंत बरे होता. तुमचा विश्वास असेल तर उद्या सकाळपर्यंत बरे होता. परंतु खरोखरची गोळी जरी दिली एखाद्याला, त्याच्या मनामध्ये संशय असेल, त्याने बरं होणार की नाही, बरं होणार की नाही, तो होतच नाही. त्यामुळे शहरी वातावरणातून शेतीच्या वातावरणामध्ये आल्यानंतर या दृढतेने आणि विश्वासाने पण आपण आलं पाहिजे की मला इथे फक्त भगवंतांची सेवा करायची, श्रील प्रभुपादांची सेवा करायची. मग आपोआप तुम्ही आनंदी होता. तुमची भोगवृत्ती आपोआप निघून जाते. तिथे जे भोगवृत्तीने येतात त्यांच्याशी तुम्ही द्वेष करायचं पण बंद करता. अरे, माझ्यासारखाच नवीन पेशंट आला, भगवंतांकडे मग आपण प्रार्थना करतो, याला पण लवकर बरं करा. तो कदाचित होईल, नाही होणार, परत जाईल शहरात, परंतु याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही. भगवंतांनी सांगितलेला, आचार्यांनी सांगितलेला हा मार्ग आहे. त्यामुळे त्याचा आपण अवलंब तर केलाच पाहिजे. देयर इज नो अदर वे. त्यामुळे हा संशय मनातून काढून टाकायचा. डॉक्टरकडे गेल्यावर आपण जर संशय राहिलो तर तो इलाज व्यवस्थित होत नाही. हा संशय कुठून येतो आपल्याला माहिती आहे. आपण इतक्या जन्माचं ट्रेनिंग आहे आपल्याला भोगवृत्तीचं, म्हणून हा संशय येतो. पण आता आपणच ठरवायचं आहे ना, मला ही भोगवृत्ती सोडून द्यायची. कोण मदत करेल मला? हे वातावरण मदत करेल, ही सेवा मदत करेल, हे भक्त मदत करतील. दॅट्स इट. एवढंच लक्षात ठेवायचं. संशय काढून टाकायचा मनात. संशय ठेवला की मग तसंच राहणार. आणि म्हणून त्याच्यासाठी पुन्हा पुन्हा हे भागवतामध्ये सांगितलं जातं की पहिलं म्हणजे तुम्हाला हे पटलं पाहिजे की तुम्हाला हे औषध घ्यायचंय. हेच ज्याला पटलेलं नाही, मग काय उपयोगाचं. आता कलियुगामध्ये अशी पण लोक आहेत, ऍक्च्युली अशीच लोक जास्त आहेत, ज्यांना औषध घेण्याचं पटायचं खूप लांब. त्यांना विश्वासच नाहीये की मला रोग झालाय. तो औषध घ्यायच्या स्टेजला पण येत नाही. त्याला मान्यच नाहीये की मला रोग झालाय. आपल्याला निदान हे तरी पटलंय की मला रोग झालाय, मला औषध घेतलं पाहिजे. आता पुढच्या स्टेपला जायचं आपण, हे औषध आपण घेतलं पाहिजे. तुम्हाला असं वाटत असेल की दुसरं कुठला डॉक्टर आहे का, दुसरं कुठलं क्लिनिक आहे का, औषध आहे का, तर थोडस हातपाय मारून या इकडे तिकडे, ट्राय करून या. कुठला डॉक्टर दुसरा मिळतो का, दुसरं कुठलं औषध मिळतंय, काही हरकत नाही. प्रभुपादांनी काही सक्ती केलेली नाहीये. परंतु खरं सांगायचं तर जवळजवळ लाखो करोडो जन्म आपण हेच केलेलं आहे. वेगवेगळे औषध ट्राय करूनच आलेलं आहे. ते भगवंतांच्या कृपेनेच प्रभुपादांच्या संघामध्ये तुम्ही आलेला आहे. त्यामुळे आता औषध घ्यायला हिचकिचाट करायची नाही. आपण जातं निघून, डेफिनेटली जातं. कित्येक भक्तांचे आपण कधी कसं बघतो बघा, हे कसं पटणार आपल्याला? अंधविश्वास पण ठेवायचा नाही म्हणून सांगितलंय प्रभुपादांनी. कसं पटणार? मग दोन गोष्टी करतो आपण. पहिलं म्हणजे त्या डॉक्टरची डिग्री तपासतो, आणि दुसरं म्हणजे त्याच्याकडे कोण कोण जाऊन आलंय त्या रोग्यांना भेटतो. तुला
फरक पडला का रे, तुला फरक पडला का रे? मी तुम्हाला असे अनेक हजारो भक्त दाखवू शकतो ज्यांना ऍक्च्युअली खरोखर फरक पडला. परवा एक प्रभूजी तर अक्षरशः असं गिडगिडून सांगत होते की ज्या दिवशी मी या भक्तिमय शेतातल्या वातावरणात राहायला आलो, माझ्या जपामध्ये 200% इम्प्रूव्हमेंट झाली. जपामध्ये. अरे आपण म्हणतो नाही जपच फक्त केला पाहिजे, दुसरं काही केलं नसलं पाहिजे. ते पण आपण शहरामध्ये व्यवस्थित करू शकत नाही. कारण जसं तुम्ही आता म्हणाला, तम आणि रजोगुणाने भरलंय कचकचून. तुमच्या जपामध्ये देखील फरक पडतो तुम्ही जेव्हा या वातावरणामध्ये येतात. क्वालिटी वाढते. असे सांगणारे बरेच मला स्वतः भेटलेले आहेत. तुम्ही पण त्यांना भेटा. अशा पेशंट कडून कॉन्फिडन्स घ्या, मग औषध घ्या. जनरली आपण बऱ्याचदा 4-5 पेशंटना विचारतो मग जातो तिकडे. त्यात काही चुकीचं नाहीये, परंतु करा. हातपाय हलवा. असेच आजारी बनून राहू नका. दुरुस्त व्हायचे आपल्याला. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे काय सांगायचं? धन्यवाद म्हणजे आता जसं तुम्ही म्हणले की नाही का की शेतीमध्ये बऱ्याच जणांना शेतीमध्ये आल्यानंतर जपामध्ये फरक पडतो. पण काल प्रभात एक लेक्चर ऐकत होतो. प्रभात तिथं सांगत होते की ज्यावेळेस आपण जप करतो त्यावेळेस भगवंत आपल्या जिभेवरती नाचले पाहिजे. तर मग हा फरक म्हणजे हाच असू शकतो का फरक? म्हणजे सगळे आपण म्हणले की 200% फरक पडला होता. या सी जे ज्यांनी असं सांगतात ना त्यांना तुम्ही विचारा म्हणजे काय, ते तुम्हाला सांगतील. हे बघा, तुम्हाला शहरामध्ये पोट भरण्यासाठी काही ना काहीतरी करावं लागतं आणि शहरामध्ये पोट भरण्यासाठी अति करावं लागतं. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत धडपडावं लागतं. मग जप कसा करणार तुम्ही? हे हरे कृष्ण हा शब्दोच्चार होतोय जिभेवरती, पण तो ऍक्च्युली कानात पण जात नाही कधी कधी. इतके आपण बिझी असतो तम आणि रजोगुणामध्ये. सुपर बिझी असतो. लाईट बिल भरायची असतात, याचे बिल भरायचं असतं, त्याचं बिल भरायचं असतं, याचा फोन आलेला असतो, त्याचा फोन आलेला असतो, इकडे जायचं असतं, तिकडे जायचं असतं. हा पैसे देणार आहे, ह्याचे पैसे द्यायचे आहेत, इथं वसुली करायची आहे, तिथे वसुली करायची आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे. आणि हे तर आपले प्रॉब्लेम झाले. शहरामध्ये जेव्हा आपण काम करत असतो तेव्हा बोर्ड दिसतात मोठे मोठे. शहरी वातावरणातली लोक दिसतात, त्याच्यामध्ये मनामध्ये अजून परिणाम होतो. जीन्स घातलेली मुलगी दिसली, शॉर्ट्स घातलेला मुलगा दिसला, अरे याच्याकडे ही गाडी आहे, अरे याच्याकडे ही गाडी आहे, अरे याचा जॅकेट बघ, याच्या हिच्या गळ्यातली सोन्याची हार बघा, डायमंड्स बघा. हे कधी न थांबण्यासारखं आहे हे सगळं. तुमचं जप कसं होणार? मी नुसतंच मेकॅनिकली म्हणताय हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम. किती अडथळे आहेत त्याच्यामध्ये. मग अडथळे दूर केले पाहिजेत ना. मनच आपला सगळ्यात मोठा अडथळा आहे आणि तो मन गुंतलेला आहे शहरी वातावरणामध्ये. हो की नाही? शेतामध्ये आल्यावरती यस मान्य आहे, पहिले 1-2 वर्ष तुम्हाला कठीण परिश्रम करावे लागणार अन्न पिकवण्यासाठी, परंतु ते परिश्रम देखील जर तुम्ही भगवंतांची, श्रील प्रभुपादांची सेवा म्हणून घेतली तर काय प्रश्नच नाही. कित्येक जवळजवळ अर्धे अडचणी आपल्या जपातल्या मेकॅनिकली बंद होतात. म्हणजे जेव्हा तुम्ही वातावरणात असे येता, तुमच्या डोळ्यासमोर झाडं, पक्षी, फळं, फुलं दिसतात. शहरामध्ये काय दिसतात? उंच उंच इमारती, भरधाव धावणाऱ्या गाड्या, पोल्युशन, सगळे बिझी असलेले किंवा बिझी आहे असं दाखवणारे चेहरे. हो की नाही? हा पहिला फरक घडतो. दॅट्स लाईक टँजिबल. टँजिबलला काय म्हणतात मराठीमध्ये? काय म्हणतात? मोजता येण्यासारखा फरक. काही लोकांना वाटत असेल प्रभूजी काय सांगतात, इथे जप व्यवस्थित होत नाही, तिथे व्यवस्थित होतो, असं कुठे मोजता येतं का? पहिला मोजता येण्यासारखा फरक आहे. तुमच्या डोळ्यासमोरच्या वस्तू, व्यक्ती बदलतात.
सगळं काही आल्हाददायी होतं. दुसरा टँजिबल फरक घडतो तो म्हणजे खाणं तुमचं शुद्ध होतं, हवा शुद्ध होते, पाणी शुद्ध होतं. आता हे तुम्हाला कदाचित टँजिबल वाटणार नाही, मोजता येण्यासारखं, परंतु सायंटिफिकली हे पण मोजू शकतो आपण. जेव्हा हे तुमच्या शरीरात जातं, शरीरातल्या प्रत्येक पेशी आणि पेशी शुद्ध व्हायला लागतात. अशा शुद्ध पेशींनी, शुद्ध मनाने जप केलेला जप पण आपोआपच शुद्ध होणार. डिस्ट्रॅक्शन्स कमी होतात. पॅ 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 हॉर्न वाजवणे, हॉर्नचे आवाज, शेजारच्या घरातल्या टीव्हीचा आवाज, क्योंकि सास भी कभी बहू थी, आपल्याला नको असलं तरी कानावर येत. न्यूज चॅनलचे आवाज, सगळे डिस्ट्रॅक्शन्स कमी होतात. हे तर तुम्ही मोजू शकता, हो की नाही? मोजू शकता की नाही? अगदी आरामच मोजू शकताय. तसंच याच्याही पुढे जाऊन आपलं चित्त शुद्ध होतं. शुद्ध चित्ताने केलेली शुद्ध जप हळूहळू शुद्ध व्हायला लागतो. जसं मी सुरुवातीला म्हणालो, एका दिवसात होणार नाही, परंतु हे तुम्ही स्वतः अनुभव घेऊ शकता, मोजू शकता. मार्केटिंग मध्ये हा टर्म वापरला जातो. टँजिबल रिझल्ट पाहिजे, मोजता येण्यासारखा रिझल्ट पाहिजे, मग त्याला रिझल्ट म्हणायचं. तुम्ही मोजू शकता, का नाही मोजू शकत? आज शहरी वातावरणामध्ये अक्षरशः भक्त लोक देखील रंगीबेरंगी कपडे घालतात. धोती कुर्ता घातला तरी तो देखील रंगीबेरंगी घालतात, एम्ब्रॉयडरी केलेला घालतात. मन आपलं आणि पुन्हा विचलित होतं. आपण अशा वातावरणामध्ये राहिलं पाहिजे जिथे भौतिक आसक्तीचा लवलेश नाही. सगळे भक्त आपले सिंपल कपडे घातले, सिंपल राहतात. मग आपल्या मनाला डिस्ट्रॅक्ट करणारं तिथे काहीच नाही. बरोबर आहे की नाही? आणि हे सुरुवातीच्या स्टेजला हे गरजेचं असतं. एकदा तुमचं मन खंबीर झालं, दृढ झालं ना, त्याला कोणी डिस्टर्ब करू शकलं नसलं ना, मग तुम्ही कुठेही राहा, काही फरक नाही पडत. शहरात राहा, कुठेही राहा, प्रभुपादांसारखं खंबीर मन पाहिजे. प्रभुपाद अक्षरशः एकाच फ्लॅटमध्ये राहायचे जिथे दुसऱ्या खोलीमध्ये गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड सेक्स करायचे. आपण राहू शकतो का? एकाच फ्रीज मध्ये प्रसाद ठेवायचे जिथे त्यांनीच वरती माऊस ठेवलेला आहे, खाली आपला प्रसाद ठेवायचे. का? कारण प्रभुपादांचं मन तेवढं दृढ होतं, मी भगवंतांच्या सेवेसाठीच आहे. बाकी आपण त्या स्टेजला अजून गेलो नाही, त्यामुळे आपल्याला हे छोटे 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 जे डिस्ट्रॅक्शन्स आहेत ना, अडथळे आपले, काय म्हणायचं डिस्ट्रॅक्शनला, प्रलोभन, आपल्या मनाला डिस्टर्ब करणारे जे गोष्टी आहेत त्या आपण टाळायची पहिल्यांदा प्रॅक्टिस केली पाहिजे. आणि शहरी जीवनामध्ये डिस्ट्रॅक्शनच डिस्ट्रॅक्शन आहे, डिस्टर्बन्सच डिस्टर्बन्स. अगदी तुम्ही बाल्कनीत जाऊन जप करतो म्हटलं तरी समोर कोण ना कोणीतरी दिसत, जो भोगी आहे. रिझल्ट लगेच दिसतो तुम्हाला, जास्त वेळ थांबावा पण लागत नाही. कित्येक भक्त, आता आम्ही जिथे राहतो, तुम्ही येऊन गेला एकदा, हे काय एवढं पूर्ण असं जंगलात वगैरे नाहीये, तरीही कित्येक भक्त इथं आल्या पहिलं वाक्य त्यांचं असं तोंडातलं, वाव प्रभूजी किती छान वाटतंय इथे, सुंदर शांत वाटतंय. का? कारण डोळ्यासमोरचं चित्र बदलतं. आणि हे तर फिजिकल गोष्टी सांगतोय मी. जेव्हा अन्न वगैरे बदलतं ना, तेव्हा आतून जे पेशीच्या लेवलला, सेल लेवलला चेंजेस होतात, त्याची तर तुम्ही कल्पनाच करू शकत नाही. डेफिनेटली होणार, डेफिनेटली होणार. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचंय? खूप खूप धन्यवाद. वाञ्छा कल्पतरुभयश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर श्रील प्रभुपाद की जय.
ग्रंथराज श्रीमद् भागवतम की अच्छा. हरे कृष्णा धन्यवाद प्रणाम. हरे कृष्ण.